had a go at a cat. We had a cat. आमच्याकडे मांजर होतं. We had a bad cat. आमच्याकडे एक वाईट मांजर होतं. It is a map. It is a map. It is a map. तो नकाशा आहे. It is a cap. ही टोपी आहे. ठीक आहे. तर थोडंसं ही वाक्य मुलांना आपण काय केलंय बघा, अक्षरांचा आवाज शिकलो. ते अक्षरांचा आवाज आपण शब्दामध्ये वापरतोय, शब्द शिकतोय. आज 2 अक्षरी शब्द आपण थोडेसे पाहिलेत. त्यांचा थोडा सराव करायचा आहे आपल्याला आणि मग ही वाक्य वाचण्याचा प्रयत्न करायचा. खास करून जी मुलं आता पहिलीत गेलेत किंवा पहिलीतनं दुसरीत गेलेत, त्यांना काही लगेच वाचता येईल अशी अपेक्षा आपण ठेवायची नाही. त्यांना समजा हा शब्द नसेल वाचता येत, हे त्याला कळत नाही इन वाचायचं, त्याला म्हणायचं आईचा आवाज काय, तो म्हणेल ई, तर म्हणायचं ई लक्षात ठेव. यांचा आवाज काय, न, मन लक्षात ठेव. ई न, इन, असं त्याच्या लक्षात आणून द्यायचं आपल्याला. ठीक आहे. ते जरा वाक्य मोठ्यानं वाचून दाखवा घरामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांना दाखवायचे. चुकेल तिथे पालकांनी थोडी मदत करा आपल्या विद्यार्थ्यांना. तर मराठी सांगा. मराठीतच सांगितलं बघा. आजचं शिकवलेलं समजलं असेल तर यस अशी कमेंट करा. होमवर्क तुम्हाला सांगणारच आहे मी. काही शंका असतील तर नंतर मला व्हॉट्सअप वरती विचारा की सर हे काय कळालं नाही मला, आपण तिथे तुमच्या शंकाचं निरसन करूया. ठीक आहे. समजलंय, सर्वांना समजलंय, बऱ्यापैकी समजलं. जर कुणाला नसेल समजलं त्यांनी मला डायरेक्ट मेसेज केलं तर चालतंय. आणि बघा काही थोडेच विद्यार्थी अभ्यास केलेला असतात, तुम्हाला पाठवतात, बाकीचे विद्यार्थी अभ्यास पाठवत नाहीत. ठीक आहे. तर क्लास संपल्यानंतर हे परत नंतर तुम्ही व्हिडिओ पाहून लिहून काढा. आता हे पुसतोय सगळं, होमवर्क लिहून देतो काय काय करायचंय ते. एक अक्षरांच्या आवाजाचा चार्ट तुम्ही घरामध्ये करून तयार करून चिटकवा. कार्डशीट पेपर वगैरे मिळतात आपल्याला. एक 10 रुपयाचा कार्डशीट पेपर आणायचा, स्केच पेनने त्याच्यावरती मोठा चार्ट तयार करायचा आणि आपल्या खोलीमध्ये अभ्यासाची खोली वगैरे असेल तिथे चार्ट चिटकवायचे. जाऊ दे आपली खोली जर 1-5-6 चार्ट लागले तर चालतंय की. जर तुम्हाला दुसरीतच पहिलीतच वाचायला शिकायचं असेल तर थोड्याशा भिंती खराब झाल्या तर काय बिघडतंय आपलं, नाही तर वहीमध्ये अभ्यास करत असेल तर चांगलंच आहे, पण असं लिहा की दिसेल आपल्याला कुठं पण. ठीक आहे. बघा आजचा अभ्यास काय आहे, होमवर्क. पहिला आहे अक्षरांचे आवाज मोठ्याने म्हणून दाखवायचे 2 वेळा. जमलं तर लिहून काढा चांगल्या अक्षरात. लहान मुलांनी हे नंतर लिहूनच काढायचंय. अक्षरांचे आवाज, आज त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा 3 आवाज पाहिलेत. ठीक आहे. लिहून काढायचे. दुसरं 2 अक्षरी शब्द जे आपण लिहिले ते पण 2दा वाचून दाखवायचे आणि 2दा लिहायचे. आणि जी छोटी छोटी वाक्य घेतले त्या वाक्यांचं वाचन आणि एकदा लेखन करायचं. एवढा सगळा होमवर्क तुम्हाला आज करायचा आहे. ठीक आहे. अक्षरांचे आवाज, 2 अक्षरी शब्द आणि वाक्यांचे वाचन व लेखन, हा आजचा आपला अभ्यास आहे. आता आपण इथे थांबूया. मी सागर सर तुमची रजा घेतो. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस इव्हनिंग. गुड नाईट.